नमस्कार मंडळी, एका नवीन रेसिपीसोबत डिम्पल्स किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम पटकन होणारी पण चवीला एकदम खमंग आणि पौष्टिक अशी शेंगदाणा सुक्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक लहान वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहे। त्यासोबत एक लहान वाटी असे पातळ काप करून सुके खोबरे घेतले आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे दोन्ही जिन्नस तेलाचा वापर न करता छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन मध्यम गरम झाला की यात शेंगदाणे घालून एक 5 ते 6 मिनिट हे शेंगदाणे असेच आपल्याला मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान भाजले गेले आहेत। आता हे गार होण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवू। त्यानंतर याच पॅनमध्ये खोबरे घालून गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। असे पातळ काप केले की खोबरे पटकन भाजले जाते। हवे तर तुम्ही इथे खोबरे किसणीने बारीक किसूनही घेऊ शकता। खोबरेही छान भाजले गेले आहे, हेही गार होण्यासाठी ठेवून देऊ। शेंगदाणे गार झाले की अशा पद्धतीने हातावर चोळून शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे मी सगळ्या शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहेत। शेंगदाणे आणि खोबरे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। त्यासोबत यात 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बंद चालू करून सगळे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पटकन अशी होणारी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी तयार आहे। इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट दाणेदार असे टेक्स्चर आहे। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम पटकन होणारी चटणी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि अशा सोप्या साध्या पटकन होणाऱ्या रेसिपीज मी चॅनलवर शेअर करत राहीन, त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा।